नमस्कार एज्युकेटर्स, आपण टीचर्स आहेत आणि आपल्याकडे बजेट नाही की आपण पूर्ण स्टुडिओ सेटअप रेडी करू किंवा आपल्याकडे कॅमेरा नाही आहे, डिजिटल बोर्ड नाही आणि पूर्ण सेटअप नाही आहे, ते आपण कसं आपले ऑनलाईन क्लास किंवा ऑफलाईन क्लास प्रिपेअर करू शकता विथ द हेल्प ऑफ मोबाईल. आजचा व्हिडिओ होणार आहे त्यांच्यासाठी जे लोक आपले मोबाईलवरून रेकॉर्डिंग करतात आहे आणि ज्यांचं बजेट नाही आहे आणि ते लोक प्लॅन करत आहे की मला पण स्टुडिओ सेटअप रेडी करायचं आहे, बट मोबाईलवरून आपण कसा रेडी करू शकतो. तर फायनली आज हा व्हिडिओ होणार आहे त्यांच्यासाठी की आपण एक मोबाईलवरून कसं आपली व्हिडिओ ऑनलाईन रेकॉर्डिंग करू शकतो, आणखी आपण अपलोड करून कसं आपण एक इंगेजिंग किंवा एज्युकेशनल पर्पजसाठी आपण व्हिडिओ प्रॉपरली क्रिएट करू शकता. तर लेट्स स्टार्ट. पाहूया हाऊ टू रेकॉर्ड टीचिंग व्हिडिओ युझिंग युअर फोन. म्हणजे काय की आपण जेव्हा आपण प्लॅन करतात टीचिंगचं ऑनलाईनचं, त्याचमध्ये आपल्याकडे बरंच क्वेश्चन मार्क क्रिएट होतात की आपल्याकडे पहिला सेटअप पाहिजे, इक्विपमेंट्स पाहिजे, जे ऑनलाईन सेटअप रिक्वायरमेंट असतात ते इक्विपमेंट्स पाहिजे. बट आज आपण पाहणार आहे की मोबाईलवरून आपण कसं एक स्टुडिओ सेटअप रेडी करू शकतो आणि त्याचमध्ये जेव्हा आपण ऑनलाईनवर रेकॉर्डिंग करतात आहे त्याचवर आपण काय काय आपल्याला सावधानी ठेवावं लागतं. तर मी संदीप दिवार सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्व्हिजन पुण्यातमध्ये. लेट्स पाहू, आपण स्टार्ट करूया की कसं आपण मोबाईलचा वापर करून ते आपण प्रॉपरली स्टुडिओ सेटअप रेडी करू शकता, आणखी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण प्रोव्हाइड करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे मोस्ट ऑफ द टीचर्सचा डाऊट असतं की आपल्याकडे मोबाईल आहे, व्हाईट बोर्ड आहे, कॅमेरा वगैरे नाही, नॉर्मल माईक वगैरे आहे, ते आपण कसा प्रिपेअर करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल जसं की आपण इथे हा आपला व्हाईट बोर्ड झाला, हा आपला व्हाईट बोर्ड होऊ शकतो, ग्रीन बोर्ड, चॉक बोर्ड जे काय असेल ते होऊ शकतं किंवा आपला डिजिटल बोर्ड पण होऊ शकतं. आता याचमध्ये आपल्याला बरं अजून इक्विपमेंट्स काय लागणार आपल्याला की आपल्याला रिक्वायरमेंट लागेल एक ट्रायपॉड. म्हणजे आपण एक जसं की आपण ट्रायपॉड समोर ठेवू शकता, त्याचवर आपल्याला प्रॉपरली जे आपले मोबाईल आहे किंवा आपल्याकडे कॅमेरा वगैरे असेल ते आपण पुट करू शकतो. म्हणजे आपले जे कॅमेरा वगैरे आहे ते आपण प्रॉपरली सेटअप करू शकतो त्याचवर, जसं की मी इथे केलो आहे. जसं की आपण इथे पाहत आहात की हा आपला बोर्ड आहे, इथे 4K PDZ कॅमेरा लावला आहे, माईक आहे आणि पूर्ण लाइटिंग स्टुडिओ सेटअप आहे. म्हणजे मी आहे कुठे स्मार्ट इन्फो विजनचा जे ऑफिस आहे पुण्यात महाराष्ट्रामध्ये, तिथे मी आहे आणि आपला हा एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे आपण स्वतः येऊन पण एक्सपिरियन्स करू शकतो. म्हणजे की हे सेटअप आपण लावून ते प्रॉपरली आपले स्टुडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. नॉर्मल माईकची रिक्वायरमेंट असेल ते पण आपण, जसं की एक आपल्याकडे मोबाईल झाला, त्यानंतर ट्रायपॉड, आपली बोर्ड झाली, आणखी काय रिक्वायरमेंट असेल माईक. हे फोर्थ जे आहे इक्विपमेंट्स ते आपण घेऊन प्रॉपरली आपली एक नॉर्मल स्टुडिओ सेटअप विथ द हेल्प ऑफ मोबाईल आपण रेकॉर्ड करू शकता. हेच झालं एक इक्विपमेंट्सचा, आपण एवढा सेटअप करून आपण ते स्टार्ट करू शकता. आता आपण जेव्हा मोबाईलवरून आपण रेकॉर्ड करतो त्या टाईमला आपल्याला काय काय बघावं लागतं ते आपण पाहूया. आता आपल्याला काय काय पॉईंट्स नोट डाऊन करावं लागतं आणि काय काय आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागतं. आता याचमध्ये आहे 7 to 8 पॉईंट्स आहे जे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की आपल्याला काय कसं आपण काय काय सावधानी घेऊन आपण ते आपले जे आहे व्हिडिओज ते आपण प्रॉपरली कसा मोबाईलवर रेकॉर्ड करू शकता. फर्स्ट आहे प्रिपेअर युअर कंटेंट. म्हणजे जे आपण शिकवणार आहे मुलांना त्याचा एक प्रॉपरली आपल्याकडे कंटेंट पाहिजे किंवा ते सिलेबस वाईज, टॉपिक वाईज, सब टॉपिक, सब टायटल वाईज ते आपल्याकडे प्रॉपरली असला पाहिजे. त्याचमध्ये पण आहे स्क्रिप्ट ऑर आउटलाईन्स. म्हणजे जे आपण पॉईंट्स आपण जे शिकवणार आहे त्याची एक प्रॉपरली आपल्याकडे स्क्रिप्ट असला पाहिजे आणि जे काही टॉपिक्स आहे, टायटल्स वगैरे आहेत ते प्रॉपरली पाहिजे त्याचमध्ये. त्यानंतर आहे यूज ऑफ व्हाईट बोर्ड अँड ग्लास बोर्ड. जसं की आपल्याकडे डिजिटल बोर्ड नसेल तर आपण एक ग्लास बोर्ड, चॉक बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड असेल ते आपण यूज करू शकतो. बेसिकली मी इथे यूज करत आहात बेंच मार्कचा डिजिटल बोर्ड. हा 75 इंचेस आहे, त्याचमध्ये पण वेगळे वेगळे साईज असतात, ते त्यासाठी आपण एक यूज करू शकता. म्हणजे व्हाईट बोर्ड आणि हे. देन त्यानंतर आहे कीप इट शॉर्ट अँड फोकस्ड. म्हणजे जे आपण सब्जेक्ट्स वगैरे रेकॉर्डिंग करणार किंवा आपले जे कंटेंट असणार ते आपल्याला लॉंग नाही, मतलब शॉर्ट्स पाहिजे, जसं 10 मिनिट 15 मिनिटचा आपण एक प्रॉपरली क्लास वाईज आपण
व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतं किंवा आपले कंटेंट प्रिपेअर करू शकतं. तर हे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे काय, यूज द राईट स्टेप्स. आता आपल्याला राईट स्टेप्स सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे काय, त्याचमध्ये ते बघावं लागेल आपल्याला कॅमेरा प्लेसमेंट. जसं की मी समोर कॅमेरा लावला आहे, जसं की आपण याचा पहिलं आपण दाखवलं मी की आपण कसा ट्रायपॉडवर स्टँड वर आपण ठेवून प्रॉपरली जे आपले मोबाईल्स आहे, कॅमेरा आहेत ते आपण प्रॉपरली सेटअप करू शकतो. त्यानंतर आहे लाइटिंग्स. ते आपण जसं की इथे आपण पाहू शकता की जे मी लाइटिंग यूज करतो आहे ते वेगळी लाइटिंग आहे. म्हणजे हा 2x2 ची लाइटिंग आहे जे आपण इथे पाहू शकता. बघा, हा 2x2 ची लाईट आहे. जिथे आपण जे क्वालिटी आपल्याला भेटतं ते वेगळीच क्वालिटी भेटतं, LED लाईट्स आहे. आता आपण याचमध्ये पण आपण ट्यूबलाईट्स पण लावू शकतो. जर आपल्याला लावायचं असेल तर आपण ट्यूबलाईट पण लावू शकतो. त्यानंतर आहे बॅकग्राऊंड. आता हा महत्त्वाचा आहे. जर आपण लाईट आपण प्रिपेअर केले की म्हणजे आपण सॉफ्ट लाईट, रिंग लाईट वगैरे असतात ते पण आपण लावू शकतो किंवा LEDज लाईट वगैरे असतात ते पण आपण लावू शकतो. अँड थर्ड वन आहे बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंडमध्ये जसं की आपण इथे पाहतात की हा PVC पॅनल मी लावला आहे. तिथे तुम्ही बॅकग्राऊंड वॉलपेपर वगैरे किंवा जे काय तुमचं अकॉस्टिक वगैरे असेल ते पण लावू शकतं किंवा आपले एक प्रॉपरली नॉर्मली बॅकग्राऊंड पण सेटअप करू शकतं. हे झालं आपले सेटअपचं. म्हणजे कॅमेरा आपण कसा ठेवायचा समोर, जसं की मी इथे आपल्या सेटअप केला आहे. आणि त्याचमध्ये लाइटिंग्स, बॅकग्राऊंड्स हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे थर्ड पॉईंट असतं आपल्या ऑडिओ क्वालिटी. म्हणजे हे सगळं सेटअपचं झालं, त्याचमध्ये आपण ऑडिओ क्वालिटी कसा भेटणार आहे ते महत्त्वाचं आहे. जसं की मी यूज करत आहात कोणता, सेनायझरचा माईक. त्याचमध्ये आपल्याला नॉईज कॅन्सलेशन आणि मोस्ट ऑफ दी जे एज्युकेटर्स आहेत ते लोक यूज करतात सेनायझरचा माईक. याचमध्ये जे क्वालिटी भेटतं ती वेगळीच क्वालिटी आपल्याला बघायला भेटतं. हा महत्त्वाचा आहे की आपण मोबाईलवर रेकॉर्डिंग करणार आहे. त्याचमध्ये आपल्याकडे काय इक्विपमेंट्स आहे, म्हणजे काय आपण काय यूज करू शकतो, इयरफोन्स अँड माईक्स वगैरे आहे किंवा कॉलर माईक वगैरे पण आपल्याकडे येतात, ते पण आपण यूज करू शकतो. बट त्याचमध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की त्याची क्वालिटी कशी आहे, व्हॉइस कशी आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर असतं की रिड्यूस बॅकग्राऊंड नॉईज. म्हणजे जेव्हा आपण सिलेक्ट करतात कोणताही स्पेस जिथे आपल्याला सेटअप लावायचा आहे, जिथे आपल्याला स्टुडिओ बनवायचा आहे किंवा आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे, तिथे जे पहिला रूम आहे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे तिथे जास्ती नॉईस वगैरे नको पाहिजे आपल्याला, की क्लिअर अँड शांत प्लेस असला पाहिजे की तिथे आपण जे नॉईस वगैरे आहे ते तिथे नाही. म्हणजे की आपण शिकवत होता त्याचमध्ये पण बाहेरचा साऊंड वगैरे येतात, गाडीचा किंवा आपण जे काय वार्ता वगैरे करतात ते पण व्हॉइस येतात, ते नको. तिथे जे आपण रूम वगैरे सिलेक्ट करत आहात त्याचमध्ये प्रॉपरली आपल्याला नॉईज कॅन्सलेशन असला पाहिजे. त्यानंतर आहे कॅमेरा सेटिंग. फोर्थ वन आपल्याला महत्त्वाचं असतं कॅमेरा सेटिंग. म्हणजे काय की जे आपण मोबाईल आपण यूज करत आहात त्याचमध्ये जे कॅमेराज वगैरे आहेत ते पण आपल्याला महत्त्वाचं असतं की त्याचमध्ये पण आपल्याला कॅमेरा प्रॉपरली सेटिंग करावं लागतं. आणि त्याचमध्ये पण आपलं जे रिझोल्युशन आहे ते आपल्याला 1080 पिक्सल्स और 4K ॲट 30 FPS वर आपल्याला ठेवायचं. म्हणजे की हे जे रिझोल्युशन आहे त्याचवर आपण रेकॉर्डिंग केला की म्हणजे ते आपण कंप्रेस केलं किंवा आपण एडिटिंग वगैरे करतात त्याचमध्ये काही इफेक्ट पडणार नाही. त्यानंतर आहे रेअर कॅमेरा. म्हणजे आपण जे मिररिंग आहे की आपण प्रॉपरली जे कॅमेरा वगैरे आपण सेटअप केला आहे ते प्रॉपरली असला पाहिजे मोबाईलवरून. अँड जेव्हा आपण रेकॉर्डिंग करताना ते लेन्स पण प्रॉपरली क्लिअर करायचा मोबाईलचा, की आपण किंवा त्याचमध्ये काही ब्लर वगैरे दिसत नाही किंवा कोणताही प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे पिक्चर वगैरे प्रॉपरली दिसत आहेत की नाही ते पण आपण लक्षात ठेवायचं. अँड फिफ्थ वन आहे डू अ टेस्ट रेकॉर्डिंग. हा महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण प्लॅन करतो की आपल्याला लाईव्ह जायचं आहे किंवा आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे त्याचा अगोदर आपल्याला पहिला 1 ते 2 मिनिटचा आपण एक नॉर्मल टेस्ट रेकॉर्डिंग करू शकतो, की म्हणजे ते आपण क्लिअर होईल की आपली जी क्वालिटी येत आहे ते कशी येतात आहे आणि आपली जे व्हॉइस वगैरे आहे ते कसा व्हॉइस आहे आणि त्याचमध्ये जे व्हिडिओची क्वालिटी येतात ते कशी आहे ते प्रॉपरली सेटिंग्स वगैरे आपण पाहू शकतं. म्हणजे जे आपण 1 ते 2 मिनिटाचा आपण टेस्ट रेकॉर्डिंग केला तर. अँड 6 वन आहे रेकॉर्डिंग टिप्स. म्हणजे आता जेव्हा आपण हे सगळं टेस्ट वगैरे सगळं झालं तेव्हा आपण रेकॉर्डिंग कसं करणार त्याचमध्ये पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. का फर्स्ट आहे स्पीक क्लिअरली अँड स्लोली. म्हणजे जे आपण डिलिव्हरी करतात शिकवतात आहे त्याचमध्ये जे कंटेंट वगैरे आहे ते आपण प्रॉपरली नीट अँड क्लीन रीड करायचं आणि जे आपण शिकवतात आहे
ते पण जास्ती फास्ट नाही, स्लोली. म्हणजे जे ऐकणार आहे, जे बघणारे लोक आहे किंवा जे आपले स्टुडंट्स आहे, स्टुडंट्स आहे, त्यांना ती प्रॉपरली व्हॉइस गेली पाहिजे आणि ते सगळे कंटेंट त्यांना प्रॉपरली क्लिअर असला पाहिजे. त्यानंतर आहे लुक इन टू द कॅमेरा. आता हा काय की आय कॉन्टॅक्ट महत्त्वाचा आहे, की मी आता कॅमेरामध्ये पाहतात, की म्हणजे मी तुमच्या समोर पाहतात, की आपण प्रॉपरली आय कॉन्टॅक्ट केला तर आपले कम्युनिकेशन होतात किंवा जे आपले एक कॉन्फिडन्स आहे ते पण वाढतात आणि प्रॉपरली आपण एकमेकांचे एंगेज करून ते आपण शिकवू शकतात. थर्ड वन आहे यूज गेस्चर अँड व्हिज्युअल एड्स. जेव्हा आपण शिकवतात किंवा रेकॉर्डिंग वगैरे करतात, व्हिडिओ लेक्चर वगैरे घेतात, त्याचमध्ये जे गेस्चर्स वगैरे ते आपण चेंज करू शकता, बॅकग्राऊंड चेंज करू शकतं किंवा ॲड्स वगैरे आहे आपले काय लोगोज वगैरे असेल ते पण आपण यूज करू शकता ॲज अ बॅकग्राऊंडमध्ये किंवा आपण शिकवताना. अँड आहे बी नॅचरल अँड कॉन्फिडेंट. जेव्हा आपण शिकवतात किंवा आपण लाईव्ह जातात किंवा आपण रेकॉर्डिंग करतात, त्याचमध्ये एक आपल्या फेसवर कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपली जी बॉडी लँग्वेज आहे ते प्रॉपरली आपली मेंटेन पाहिजे. त्या आणखी जे काय आपण बोलतात आहे ते प्रॉपरली, जी काय एक्सप्लेन करतात आहे ते प्रॉपरली कॉन्फिडेन्सली असला पाहिजे, की म्हणजे जे आहे ते प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे आणि त्याचमध्ये काही इश्यूज असेल ते आपण मुलांना प्रॉपरली कनेक्ट करून त्याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहे, त्यांचे जे डाऊट्स आहेत ते प्रॉपरली क्लिअर केला पाहिजे. हे झाले 6 पॉईंट. म्हणजे आपण एक हा पॉईंट समजून आपण एक प्रॉपरली मोबाईलवरून रेकॉर्डिंग करून आपले लेक्चरला एन्हान्स करू शकता किंवा एक आपले एंगेजिंग क्रिएट करू शकता विथ द हेल्प ऑफ मोबाईल्स रेकॉर्डिंग. आणखी यामध्ये 7 पॉईंट आहे काय, ती बेसिक एडिटिंग ऑप्शनल्स आहे. म्हणजे आता जर आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे किंवा आपल्याला एडिटिंग वगैरे करायचं, म्हणजे आपण आतापर्यंत रेकॉर्डिंग केलं, सगळं केलं, बट आता याचमध्ये आपण कसं प्रॉपरली मुलांना व्हिडिओ क्वालिटी एन्हान्स करू शकतं, कसं आपण मुलांना प्रोव्हाइड करू शकता जे आपले कंटेंट आहेत ते कसं. त्याचमध्ये आहे यूज फ्री मोबाईल ॲप्स. म्हणजे आता मोबाईल ॲप्स आहे एडिटिंगसाठी, ते आपण यूज करू शकता. जर आपल्याकडे कोणताही ॲप असेल ते आपण आपल्या हिशोबाने यूज करू शकता. जसं की कॅपकट आहे, इनशॉट आहे और VN एडिटर्स आहे. म्हणजे हा फ्री आहे, आपण इझिली यूज करू शकता. आणि त्याचमध्ये पण आपल्याला ॲड टायटल्स, सब टायटल्स, नेम अँड लोगोज हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे पण ॲड करण्याचा गरजेचं असतं, बिकॉज की आपण काय शिकवतात आहे, त्याचमध्ये काय टॉपिक आपण कव्हर करणार आहे, ती टॉपिकच्या नेम काय आहे आणि आपले जे लोगोज वगैरे आहे, आपण जे इन्स्टिट्यूट वगैरे आहेत त्याचा एक प्रॉपरली क्लीन अँड नीट असला पाहिजे. लास्ट वन आहे सेव्ह अँड शेअर्स. म्हणजे का की आपण सगळं रेडी केलं, प्रिपेअर केलं आणि आता आपल्याला शेअर करायचं आहे किंवा सेव्ह करायचं आहे. ते आपण कसं करू शकतो, एक्सपोर्ट हाय रिझोल्युशन. जेव्हा आपण व्हिडिओ रेकॉर्ड केला की म्हणजे पूर्ण लेक्चर संपला आपला, ते आपण रेकॉर्डिंग केलं, आपण प्रॉपरली ते एक्सपोर्ट हाय रिझोल्युशनवर आपण काय करायचं, सेव्ह करायचं. त्यानंतर अपलोड यूट्यूब, गुगल ड्राईव्ह और व्हॉट्सअप ग्रुप युअर स्टुडंट्स. म्हणजे का की जेव्हा आपण रेकॉर्ड केले व्हिडिओज, त्यामध्ये आपल्या मुलांना प्रोव्हाइड करायचं आहे किंवा आपले आता बऱ्याच लोकांच्याकडे ॲप्लिकेशन असेल, त्या ग्रुपवर प्रॉपरली ते लोक एक्सप्लेन वगैरे करतात. तिथे आपण जे व्हिडिओज आहे ते आपण तिथे अपलोड करू शकतं किंवा एक्सपोर्ट करू शकतं हाय रिझोल्यूशनमध्ये. म्हणजे जे 7 to 8 पॉईंट्स होतं ते महत्त्वाचं आहे. आय थिंक या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पडलं असेल की जे काय काय आपण सावधानी घेऊन, काय काय आपण टॉपिक्स नोटीस करून ते पॉईंट्स आपण फॉलो केला की आपली जे आहे डाऊट्स, म्हणजे आपल्याला काय मोठा इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. म्हणजे आपण मोबाईलवरून फक्त मोबाईलचा वापर करून आपण एक प्रॉपरली व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो आणि एक आपले प्रॉपर सेटअप बनवू शकतं. म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत ते महत्त्वाचं आहे. आता आपण पाहू की आपण ते कसं करू शकतं. जसं आपण इथे पाहतात की हे सॉल्युशन्स आहे. म्हणजे काय, इथे आपले बोर्ड आहे आणि इथे आपण ट्रायपोड्स आणि जे काय सेटअप्स आहे ते आपण इथे प्रिपेअर करून इझी आपण सेटअप आपले लावू शकतो. म्हणजे लाईट पण वरती आपण लावलं आहे, ते आपण रिंग लाईट किंवा जे वेगळे लाईट आहेत ते पण आपण वापर करू शकता. इथे पण आपण पाहतात की हा पूर्ण स्टुडिओ सेटअप आहे. जसा याने सेटअप केला आहे, तिथे आपण बोर्ड लावला आहे किंवा ट्रायपोडवर आपले मोबाईल वगैरे ठेवून एक प्रॉपर वेमध्ये ते शिकवतात आहे. म्हणजे हा सेटअप प्रॉपरली यूज करून पण आपण एक
सेटअप रेडी करू शकतं. आणखी जे पॉईंट्स आपण इथे पाहिले 7 to 8 पॉईंट्स, ते वापर करून आपण आपले यूट्यूब चॅनलला एक प्रॉपरली सेटअप रेडी करू शकतं विथ द हेल्प ऑफ मोबाईल. म्हणजे हा व्हिडिओ पाहून आपले जे डाऊट होतात की आपल्याला मोठा इन्व्हेस्टमेंट करायचा आहे, नाही, आपण फक्त मोबाईलवरून किंवा आपले व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड जे काय असेल, ग्लास बोर्ड असेल ते वापर करून आपल्या घरातला एक फर्स्ट क्लास किंवा टॉप क्लास आपले स्टुडिओ सेटअप आपण रेडी करू शकतं आणि तिथे आपण लाईव्ह पण जाऊ शकता आणि रेकॉर्डिंग पण करू शकता. आय थिंक हा व्हिडिओमध्ये आपले जे डाऊट होतात की आपण मोबाईलचा वापर करून कसा प्रॉपरली व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता, कसा आपण लेक्चरला एन्हान्स करू शकता, तर आय थिंक क्लिअर झाला असेल. तर हा व्हिडिओ पाहून घ्या. आणखी जर काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर आपण कमेंट करू शकता किंवा आपल्याला पूर्ण स्टुडिओ सेटअप, पॉडकास्ट सेटअप किंवा कोणताही ट्रेडिंग सेटअप हो किंवा अकॉस्टिक हो, साऊंड प्रूफिंग कोणताही सेटअप करायचं, कॅमेरा, माईक सेटअप, आपली टोटल 10+ ब्रांचेस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. जसं की मी स्मार्ट इन्फो विजन आहे. आणखी आपली महाराष्ट्रामध्ये आपण आहात ते आपले पुण्यातमध्ये आपली ब्रांच आहे, जिथे आपण स्वतः येऊन एक्सपिरियन्स करू शकता आणि तुमचे जे डाऊट आहेत ते पण तुम्ही क्लिअर करू शकता. तर व्हिडिओ जर चांगली वाटली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तुम्हाला, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर पण करा की ज्यांना रिक्वायरमेंट असेल त्यांना हेल्प होईल. तर असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी परत येणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.